किती गोड जोडी आहे, नजर न लागो कोणाची. श्रुती आणि मानस या डोक्यावरून हात फिरवत आजी म्हणाल्या. मानस आणि श्रुती सगळ्यांची फेवरेट जोडी. जेवढा मानस समजूतदार तेवढीच श्रुतीही चांगली. दोघंही एक आयडियल कपल होते. मानस ऑफिसमध्ये मोठ्या पदावर कामाला होता. श्रुती ही एक इंटिरियर डिझायनर होती. चला आता आम्ही निघतो. मानस, अरे थोडा वेळ तरी थांब. निशा, नको ताई, आई वाट बघत असेल, आम्हाला निघायला हवं. श्रुती, बरं पण या हा मग परत. निशा, हो नक्कीच. दोघे निघाले. मानसने तिला घरी सोडले आणि मीटिंगसाठी ऑफिसला निघून आला. त्यांची मीटिंग ओवी देशमुख सोबत होती. ओवी त्यांच्यामध्ये इंटरेस्टेड होती. तिने त्याच्याकडे नंबर मागितला, पण त्याला याची भनक सुद्धा नव्हती, म्हणून त्याने सहज नंबर दिला. संध्याकाळी तो घरी आला तर श्रुती झोपली होती. त्याला वाटलं थकली असेल म्हणून लवकर झोपी गेली. त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिच्या फोरहेडवर किस करून बाहेर आला तर आईने त्याला जेवायला दिले. जेवण झाल्यावर तो सहज बाल्कनीत उभा होता तर ओवीचा मेसेज आला. हाय पासून सुरू झालेल्या गप्पा मग 2 तास चालल्या. रात्री तो खूप उशिरा झोपला. ओवी खूप खुश होती त्यांच्याशी बोलून. दुसऱ्या दिवशी दुपारी ऑफिसमध्ये ओवी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली. थोडा वेळ दोघांच्या गप्पा झाल्या. रात्री परत तिने त्याला मेसेज केला. त्यानेही रिप्लाय दिला. तिने त्याला सहज इम्प्रेस केलेले. त्यांची चॅटिंग सुरू होती. तोच श्रुती आली. त्याने तिला हाक सुद्धा मारली. नाही, तो खूप वेळ हसत होता. श्रुतीला काही कळेना. नंतर आईने हाक मारली म्हणून तो बाहेर गेला. श्रुतीने सहज त्याचा फोन बघितला. ती बेडवर बसून त्याची चॅटिंग वाचत होती. मानस आता आला आणि त्याने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. श्रुतीने हळू आवाजात विचारलं, ही कोण आहे? फ्रेंड आहे, म्हणून मानस झोपून गेला. पुढच्या 4-5 दिवसात त्याचं वागणं खूप बदललं होतं. तो श्रुतीशी पहिल्यासारखा बोलायचा नाही. रात्री 2-2 वाजेपर्यंत बाल्कनीत ते कॉलवर बोलायचे. श्रुतीला त्याच्या वागण्याने त्रास होत होता. ती जेव्हा पण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची तो काही रिस्पॉन्स करायचा नाही. एके दिवशी ऑफिसमध्ये तो खूप लेट पोहोचला. कॅबिनमध्ये आला तर ओवी आधीच तिथे होती. हाय, आज एवढा लेट? हो. श्रुती खूप लेट उठली आणि मग नंतर तिने मला उठवलं. हो का? श्रुतीचं नाव ऐकून ओवीला राग आला. बाय द वे, तू आता इथे? हो, तुला इन्व्हिटेशन द्यायला आलेले. कसलं? माझा बर्थडे आहे आज. हो, हॅपी बर्थडे. ये नक्की. ऑफिसमधून संध्याकाळी 7 वाजता तो घरी आला. श्रुती तिथेच कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती. तो सरळ बाथरूममध्ये गेला. आंघोळ करून बाहेर आला. त्याने ब्लॅक शर्ट कोट वेअर केलेला आणि आरशासमोर उभा राहून तो केस ठीक करत होता. श्रुती उठली आणि त्याच्या मागे येऊन उभी राहिली. कुठे जाताय? तिने प्रश्न केला. कुठे नाही, ओवीची बर्थडे पार्टी आहे. काय? नका जाऊ. मानसने थोडं रागात पाहिलं. सांगितलं ना नका जाऊ. मग नाही जायचं. श्रुती, का? शी इज माय गुड फ्रेंड. मानस थोडं चिडत म्हणाला. असू दे, पण तरी नाही जायचं. आज वैदिकाचा बर्थडे आहे आणि ओवीच्या बर्थडेपेक्षा त्याचा बर्थडे जास्त महत्त्वाचा आहे. ओके? श्रुती, कोण वैदिक? कोण काय? माझ्या ताईचा मुलगा. श्रुती, प्लीज तू जा ना यार एकटी. म्हणजे ते 4 दिवसाच्या गुड फ्रेंडसाठी तुम्ही माझ्या वैदिकच्या बर्थडे बुडवताय? ताईला खूप वाईट वाटेल. मी त्यांना फोन करून सॉरी बोलेन. नाही, मला काही माहिती नाही. तुम्ही माझ्यासोबत यायचं. मी नाही येणार. जायचं तर एकटी जा, नाहीतर बस घरात. मानस खूप रागात म्हणाला आणि निघून गेला.
मानस पार्टीमध्ये आला. तो ओवीला शोधत होता. ओवीने ब्लॅक बॅकलेस वन पीस घातला होता. तो तिला पाहून फ्लॅटच झाला. त्यांनी एकत्र डान्स केला, नंतर ड्रिंक केल्या. पार्टी संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले, पण मानस अजूनही ओवीसोबतच होता. त्याने खूप ड्रिंक केलेली, त्यामुळे त्याला काही कळत नव्हतं. त्या गोष्टीचा ओवीने फायदा घेतला. रात्रभर घरात सगळे काळजीत होता. मानस अजून कसा आला नाही. श्रुतीने त्याला सारखे कॉल करत होती, पण ओवीने त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला. श्रुती खूप काळजीत होती. ती समजून गेली की नेमकं काय झालं असेल. सकाळी जेव्हा मानसला जाग आली तेव्हा ओवी त्यांच्या मिठीत होती. थोडा वेळ तो ही खुश होता, पण आता श्रुतीला आणि घरच्यांना काय सांगावं त्याला कळेना. तो थोड्या वेळाने घरी आला तर आईने त्याला कुठे होतास विचारते तेव्हा तो म्हणतो, अगं रात्री उशीर झाला म्हणून मग मी शुभमच्या घरी गेलेलो. तर आई त्याला ओरडते, काय हे मग एक फोन करून सांगता नाही आलं का तुला? तो आत रूममध्ये येतो. श्रुती त्याला काहीच बोलत नाही. ते काल उशीर झाला म्हणून मानस कापत्या आवाजात म्हणाला, ओवी कडेच झोपलात? श्रुती, अगं नाही, शुभमकडे गेलो होतो. हवं तर फोन करून विचार त्याला. मानस, खरंच शुभम दादाकडे गेलता? श्रुती, हे बघ आता तू टिपिकल बायकासारखं बोलू नको. ज्या बाईंचा नवरा मागच्या 7-8 दिवसापासून मैत्रिणीशी रात्री 2 वाजेपर्यंत बोलत असतो, ती अजून कायच बोलणार? श्रुतीचा स्वर रडका होता. श्रुती, खरंच सॉरी. हे बघ काल रात्री आमच्यात काय झालं हे ठाऊक आहे मला. मानस आता खूप घाबरला होता. तो परत काही बोलण्याच्या आत ती बाहेर गेली. मानस आवरून ऑफिसमध्ये आला. ओवी आज ऑफिसमध्ये आली नव्हती. त्याला थोडा स्वतःचाच राग आला. 4 दिवसाची मैत्री असलेल्या ओवीसाठी आपण श्रुतीशी असं वागावं? त्याला श्रुती हवी होती, पण ओवीचं काय? संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरात कोणी त्यांच्याशी बोलत नव्हतं. तो खोलीत आला तर श्रुती नव्हती. त्याने पायल बहिणीला विचारलं तर आईने त्याच्या एक कानाखाली वाजवली. काही वेळाने त्याला दुपारचा प्रकार कळाला. पायलने सांगितलं की दुपारी ओवी घरी आलेली आणि तिने काल तू काय केलं ते सगळं श्रुती वहिनीला सांगितलं आणि ती म्हणाली तू आणि ती लग्न करणार आहे म्हणून वहिनीने इथून निघून जावं. मानसला आता खूप राग आला. ओवीची हिंमत कशी झाली श्रुतीला इथून जायला सांगायची. तो ओवीच्या घरी आला. ओवीने दार उघडलं. हाय बेबी. शट अप. काय झालं? तू आज माझ्या घरी आलेलीस होती? हो. हाव डेअर यू. तुझी हिंमत कशी झाली श्रुतीला घरातून निघून जायला सांगायची? कशी म्हणजे? आता ती तिथे राहू शकत नाही. हे ठरवणारी तू कोण? असं काय बोलतेस मानस? एक आपल्या हातून चूक झाली माहीत आहे, पण याचा अर्थ मी तुझ्याशी लग्न करेल असा नाही. मी खरंच तुझी माफी मागतो. मी काल घरी जात होतो तरी तूच मला अडवलंस. पण आय लव्ह यू. इट इज नॉट लव्ह, इट्स अट्रॅक्शन. नो मानस, आय सिरियसली लव्ह यू. मानसकडे आता काही पर्याय नव्हता. त्याला तिचं व्हावंच लागलं. 1 महिन्यातच त्यांचा ब्रेकअप झाला. अर्थात अट्रॅक्शन जास्त दिवस टिकत नाही. त्याने श्रुतीला एकदाही फोन केला नाही. या 1 महिन्यात आत्तापर्यंत सगळ्यांना मानस आणि ओवीबद्दल कळालं होतं. आता मानसला थोडी लाज वाटली स्वतःचीच. अजून त्याचा डायव्होर्स झाला नव्हता. श्रुती तिच्या आईबाबांकडे राहत होती. ओवी सोबत ब्रेकअपच्या 1.5 महिन्यानंतर तो श्रुतीच्या घरी आला. या 3 महिन्यात सगळ्यांचा राग निवळला होता. सगळ्यांनी त्याला माफ केलं होतं, फक्त श्रुती सोडून. जावई बापू या ना.
श्रुतीच्या आईने दार उघडलं. मी श्रुतीला न्यायला आलोय. मानस. हे ऐकता श्रुतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. तिच्या आईबाबांना वाटतंय श्रुती तरुण आहे आणि जर आता मानस तिला सोडून गेला तर तिचं परत लग्नही होणार नाही. कदाचित त्यांची श्रुतीने एकटीने आयुष्य काढावं अशी इच्छा नव्हती. ते तिला पाठवायला तयार झाले. मी नाही येणार, श्रुती तिच्या रूमच्या दारातूनच म्हणाली. मानस तर पाहतच राहिला. का? तू चल आत. आई तिला खोलीत घेऊन आली. श्रुती, का हे जाणार नाही म्हणजे? मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. का आपण? आई, कसं राहू त्यांच्याबरोबर मी? ते काही मला माहीत नाही. तुला जावंच लागेल. आईचे शब्द ऐकून तिला खूप वाईट वाटलं. तिला वाटलं आईबाबांना आपण जड झालो आहोत, म्हणून ती स्वतःची बॅग भरायला लागली. आईच्याही डोळ्यात पाणी आलं. तिला श्रुतीचं फ्युचर दिसत होतं. जर श्रुती मानससोबत गेली नाही आणि इथेच राहिली तर आपण गेल्यावर शकील आणि वैभवी, श्रुतीचे दादा वहिनी, हिची काळजी नाही घेणार. अख्ख्या आयुष्यभर तिला नवऱ्याने सोडलेली बाई असं लोक म्हणतील. त्यांना आपल्या मुलीचं भले हवं होतं. काही वेळाने श्रुती बॅग घेऊन बाहेर आली. दादा वहिनी निरोप घेऊन ती मानससोबत निघून गेली. तिला आईबाबांचा खूप राग आलेला. गाडीत दोघंही शांत होते. त्याला सॉरी म्हणायचं होते, पण हिम्मत होईना. तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. सॉरी श्रुती, तो म्हणाला, पण तिला काही फरक पडला नाही. घरी पोहोचल्यावर पायलने तिला मिठी मारली. तिनेही स्माईल केली. सगळ्यांना भेटली. काही वेळाने ते खोलीत आले. ती सोफ्यावर जाऊन झोपली आणि मानस बेडवर. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उशिरा उठली. मानस आवरून तयार होता ती बाहेर आली तर मानसने आईला इशारा केला तर आईने तिला सांगितलं, आज मानसने ऑफिसला सुट्टी घेतली आहे. तुम्ही दोघं आज फिरायला जा. श्रुतीला लगेच कळालं हा प्लॅन मानसचाच आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने नजर दुसरीकडे वळवली. ती रूममध्ये येऊन रेडी झाली. तिने लाल रंगाची साडी नेसलेली. काही वेळाने तो बाहेर गेला. काही वेळाने ते दोघे एका हॉटेलमध्ये आले. त्याने तिला सांगितलं, पहिले आपण नाश्ता करून नंतर मी तुला कुठेतरी स्पेशल ठिकाणी नेणार आहे. तुला काय हवंय ते ऑर्डर कर. तिला कळालं आजचा अख्खा दिवस आपण फिरणारच आहोत. तिने ढोकळा ऑर्डर केला. नाश्ता झाल्यावर तो वॉशरूममध्ये गेला आणि मग ती इकडे तिकडे बघू लागली तर आजूबाजूला बसलेल्या कपल्सवर गेली. तिला वाटलं काळ कितीही बदलला असला, बायकांना कितीही सूट मिळाली असली तरी बाईकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा, त्याचं जर मानसच्या जागी ही चूक केली असती, त्यात जर मानसच्या जागी मी ही चूक केली असती तरी कोणी